रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख सारे
आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधू संत जीवन साधू संत जीवन साधू संत जीवन आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधू संत जीवन साधू संत जीवन साधू संत जीवन ओमटे करा माझे ओमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे वंचिले पाया पासे वंचिले ते पाया पासे नाही असे वेगळे नाही असे वेगळे नाही असे वेगळे नाही असे वेगळे ओमटे करा माझे ओमटे करा माझे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे तुका मने सोड गाठे तुका मने सोड गाठे
कृपावंत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवराग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंसिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी विठ्ठल. सर्व वेदांत सिद्धांत गोचरं तम गोचरं वामनं परमानंदं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहं. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा प्रथम नमः पाण्डुरङ्गा प्रथम नमः चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं स्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभं. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया यावरी करावा वेगा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर शरणागत दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यारती हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र मरहळ या गावामध्ये गेल्या 33 वर्षांपासून चालू असणारा अखंड निरंतर अव्याहतपणाचा हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा या सोहळ्यातील आजची ही चतुर्थ दिनाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परमभाग्य समजते. 10 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत आणि कीर्तन सेवा 9ला 4 मिनिटं कमी असताना प्रारंभ झालेली आहे. म्हणजे माझ्याकडे वेळ अवघा 70 मिनिटांचा आहे. त्याच्यामुळे प्रस्तावनेमध्ये जर मी 15 मिनिटं घालवली, प्रस्तावना खरं देणं गरजेचं असतं पण अख्ख्या गावाला प्रस्तावना माहिती असते. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन हे सगळी ग्रामस्थ मंडळी करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असणारा विषय तुम्हाला सांगण्यापेक्षा माझ्याकडं थोडी जास्तीची माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे असं समजते. आणि विनाविलंब प्रस्तावनेला शेवटची 5 मिनिटं ठेवूयात आणि आता विनाविलंब अभंगामध्ये प्रवेश करणं माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे असं समजून अभंगात प्रवेश. विठाल विठाल अभंगात प्रवेश करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं गरजेचं नाही कारण 33 वर्ष झालं तुम्ही याच ठिकाणी अखंड भगवंताचं नामचिंतन श्रवण करता. त्याच्यामुळे अभंग कुणाचा आहे शेवट ऐकल्यानंतर लक्षात येतो पण तरी सुद्धा परिहार द्यावा लागतो कीर्तनकाराला. का? कारण त्यांचं नाव घेतलं की आमची वाणी पुण्यवान होते. पुण्यवंत व्हावे अशासाठी नाही एवढंच करायचं होतं मला. ते पुण्यवंत होते वाणी आणि म्हणून त्यांचं नाव घ्यायचं. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं. वारकरी मायबापांच्या कर्णकोहरात ते अमृत लहरींसारखं बरसलं. ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला आज तागायतच्या सकल संतांनी पंचमवेद अशी मान्यता दिलेली आहे. ज्यांना ज्ञानी अमरेंद्र बोधामृत चंद्र आणि ऐश्वर्य समुद्र असं म्हणलं जातं ते वैराग्य रागरसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा
काकड्याच्या 7 मालिकेतल्या प्रथमच मालिकेतला सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा, नुसत्याच परिचयाचा नाही तर पाठातला, आणि ज्याच्या हा अभंग पाठातला नाही तो हाडाचा वारकरी नाही असं म्हणवू शकणारा इतका साधा सोपा अभंग सेवेकरता निवडलाय. विठाला विठाला अभंग तुकोबरायांचा आहे. अभंगातून तुकोबराया परमार्थ करत असताना परमार्थिकाला स्वतःची जबाबदारी आपल्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या साधू पुरुषांकडं, महात्म्यांकडं देण्याची आपली जबाबदारी असते, ती पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न या अभंगाद्वारे करतात. कारण परमार्थ करत असताना तुकोबरायांचं असं मत आहे, मी आत्तापर्यंत प्रयत्न करून थकलो, पण माझ्या प्रयत्नांती परमेश्वर मला मिळेल की नाही याची मला थोडीशी शक्यता कमी वाटायला लागली. प्रयत्नानंतरही देव भेटेना असं ज्या वेळेला तुकोबरायांच्या लक्षात आलं, त्यावेळेला मग सर्वसामान्य जीवानं करावं काय तर तद्विद्धी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तित्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी येथे येणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी तनुमनुजीवे चरणासी लागावे आणि अगरवथा करावे दास्यत्व सकळ. संतांशिवाय तुम्हाला भगवंताची भेट होणार नाही, सद्गुरू शिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. हे ज्या वेळेला तुकोबरायांच्या लक्षात आलं त्यावेळेला तुकोबराया स्वतःची प्रापंचिक जबाबदारी नव्हे तर परमार्थिक जबाबदारी ही आपल्यापेक्षा वरिष्ठांवरती या अभंगाद्वारे टाकतात. विठाला विठाला अशी जबाबदारी टाकण्यापाठीमागचं अत्यंत महत्त्वाचं कारण काय तर थोडंसं अभ्यासांती, विचारांती आणि चिंतनांती लक्षात येतं. परमार्थ मी करतोय आणि साधना मी करतोय, मी साधक आहे असं म्हणलं की तुमच्यामध्ये अहंता येते आणि मी साधूंचा शरणांगत आहे, या साधूंमुळं मला परमार्थ करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अहंता येत नाही. आणि परमार्थामध्ये अहंकार हा तिळभर सुद्धा नसावा. थोडा जरी अहंकार झाला तरी नरकाचं तिकीट बुक होतं असं संतांचं मत आहे. अगदी थोडा जरी झाला, ज्ञान आलं, मान आला, अभिमान आला की नरक. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा, आणि म्हणून तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. प्रमाण बघा काय सांगतायत, तिळभरी परिमाण किती आहे तिळाचं, डोळ्यानं दिसत नाही एवढं बारीक तिळ आहे, पण तेवढ्या तिळभर जरी तुम्हाला अभिमान परमार्थात आल्यानंतर होणार असेल तर तो मात्र देवाला मेरू इतका भार करणारा अहंकार ठरतो. म्हणून तो तिळभर पण नसावा असं माझ्या तुकोबरायांचं मत आहे. माझ्या आजोबांना कीर्तनामध्ये हे प्रमाण गाताना मी ऐकल्यानंतर कीर्तन झाल्यावर पाठाला बसल्यावर मी त्यांच्याशी चर्चा करताना हा प्रश्न विचारला होता. म्हणलं बाबा किमान परिमाण तरी मोठं सांगावं, पातेलभर होय अभिमान किंवा अगदी भोपळाभर होय अभिमान तर मेरू तो समान भार देवा. पण तिळभरी, तिळभर म्हणजे डोळ्यानं तरी तो तिळ दिसतो का हो? एवढूसा तिळभर जर अभिमान झाला तर काय वारकऱ्याचं बिघडणार आहे? आयुष्यभर परमार्थ केलेला आहे वारकऱ्यानं, मग तिळभर अहंकारानं काय बिघडेल? त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, बाळा 15 किलो तुपाचा डबा आहे, खिरीसाठी आणलेला आहे, खीर तुपातली बनवायची म्हणून आणलेला आहे, शेवया चांगल्या तुपातच परतायच्या शिजवायच्या पण तुपातच, याच्यासाठी 15 किलो तुपाचा डबा आणलाय. पण ते चुलीवरती खीर करायची होती, मग चूल पेटवण्यासाठी त्या लाकडांवरती रॉकेल ओतायचं होतं, म्हणून चमचाभर रॉकेल घेतलं आणि ते लाकडांवरती नेत असताना मध्ये नेमका तुपाचा डबा आडवा आला आणि ती बाई ठेसकाळून जर त्या 15 किलो तुपाच्या डब्यामध्ये ते चमचाभर रॉकेल पडलं तर मग खिरीला काही फरक पडणार नाही ना. म्हणलं असं कसं? 15 किलो तुपाच्या डब्यात जर चमचाभर रॉकेल पडलं तर अख्खं 15 किलो तूप टाकून द्यावं लागतं. त्यांनी सांगितलं तुपाच्या कंपॅरेटिव्हली म्हणजे तूप 15 किलो आहे आणि 15 किलो परिमाणामध्ये जर अगदी चमचाभर परिमाणाचं रॉकेल पडलं तर काय फरक पडतो? म्हणलं अख्ख्या 15 किलोला 15 किलोचा त्या तुपाला त्या रॉकेलचा वास येतो, त्याच्यामुळे 15 किलो तुम्ही वापरू शकणार नाही. तसंच बाबा म्हणले ज्याप्रमाणे 15 किलो तूप चमचाभर रॉकेल पडलं तरी टाकून द्यावं लागतं, तसं चमचाभर जरी अहंकार तुमच्या परमार्थात पडला ना तरी आयुष्यभराचा परमार्थ फेकून द्यावा लागतो. म्हणून परमार्थामध्ये अहंकार नसावा. मी म्हणलं बाबा तुम्ही थोडं चुकताय, मी सांगतेय तिळभराचा परिमाणाचा प्रकार, मी चमचाभर सांगत नाही. चमचाभर रॉकेलनं प्रॉब्लेम होऊ शकतो, पण तिळभर म्हणताय हो तुम्ही, तिळभर पण असला तरी चालत नाही देवाला असं का? त्यांनी मला याच्या पुढे जाऊन एक उत्तर दिलं, ते तुम्हाला सांगते, भजन करा. विठाला विठाला सणवार म्हणलं की आमच्याकडे पुरणपोळी करतात. पुणे जिल्ह्यामध्ये पुरणपोळी करतात. इकडे काय करतात सणाला? पुरणपोळीच. आपले शेजारी जिल्हे त्याच्यामुळं सेम असणार आहे. पुरणपोळी नुसती करून चालत नाही, त्याच्यासाठी आमटी करावी लागते, भात करावा लागतो, गुळवणी करावी लागते, भजी काढावी लागतात, कुरडया तळाव्या लागतात, पापड तळावे लागतात. तळण तळण्यासाठी जर आपण कढईभर आपण तेल घेतलं तर कढईभर तेलामध्ये पहिल्यांदा आपण कुरडई पापड तळून घेतो, भजी काढतो. पण आता माता माऊलीनं मला तुमच्याकडनं काही उत्तरांची अपेक्षा आहे. कढईभर तेल आपण घेतलेलं आहे, सगळं तळण तळून झाल्यानंतर तेल शिल्लक राहतं की संपतं? शिल्लक राहतं. शिल्लक राहिलेलं तेल टाकून द्यायचंय की परत वापरायचंय? टाकून दिली ती बाईच कसली,
रात्रीच्या शिळ्या पोळ्या सुद्धा सकाळी मिक्सरला घालून त्याला कांद्याची फोडणी टाकून नवऱ्याला चिवडा म्हणून देणारी असते ती बाई असते. जी शिळ्या पोळ्या वाया जाऊ देत नाही ती तेल वाया जाऊ देणार आहे का? मग ते तेल आम्हाला परत वापरायचं असतं. ते गार करायला ठेवायचं, कढई गार करायला ठेवायची. तोपर्यंत इकडं कणिक मळून घ्यायची. कणिक मळून झाल्यानंतर मग कान धरायचे. कोणाचे? मी कढईचेच म्हणते, तुम्ही नका मनात काही योगीच वेगळी शंका येऊ देऊ. कढईचे ते कान धरायचे आणि ते कढईभर तेल आहे ते एखाद्या फुलपात्रामध्ये एखाद्या पात्रामध्ये काढून घ्यायचं. पण मला एक उत्तर द्या, तेल काढताना फक्त कढई उभी करता की पूर्ण व्यवस्थित बोटाने पुसून ती कढई काढावी लागते? बोटाने पुसून. नाही, मी तेच करते, घाबरू नका. बोटानं व्यवस्थित पुसून ते तेल काढावं लागतं. पण एवढं करून तरी समाधान होतं का आपल्या जीवाचं? बोटानं पुसून काढल्यानंतर सुद्धा तेलाच्या रेषा दिसत असतात. मग बाईची जात काय करते माहिती आहे का? कणकीचा गोळा घेते. हा, फिरले तुमचे हात, कळलं मला तुम्ही काय करता ते. तर कणकीचा गोळा त्या कढईमध्ये टाकायचा आणि मस्त गोळसून ती कढई स्वच्छ करायची. आता कढईला तेल राहिलं का? आता समाधान झालं ना आपलं? आता कढईला तेल राहिलं नाही. मग जर आता कढईला तेल राहिलं नाही तर त्याच्यामध्ये 2 लिटर दूध तापवायला काहीच अडचण नाही तापवतायत का? कारण जरी कढईला तेल दिसलं नसलं तरी सूक्ष्माती सूक्ष्म त्या तेलाचा अंश त्या कढईला चिटकलेला असतो. आणि अगदी डोळ्यांना न दिसणारा इतका थोडासा तेलाचा अंश, त्याची ताकद एवढी आहे, जर त्याच्यामध्येच दूध तापवलं ना तर ते 2 लिटर दुधाला नासवतं. मग आता मला सांगा, डोळ्यांना न दिसणारा सूक्ष्माती सूक्ष्म तेलाचा अंश जर 2 लिटर दुधाला नासवतो तर मग आपल्या अंतकरणाला चिटकलेला तिळभर अहंकार आपण केलेल्या आयुष्यभराच्या परमार्थाला नासवेल की नाही बोला? आणि तो जर नासू द्यायचा नसेल तर त्याच्यासाठी तो तिळभरही असू नये. विठाल विठाल मी करतोय असं म्हणलं की तुमचा विनाशा ठरलेला आहे. आणि जिथं मीपणा गेला, मी तूपणाची झाली बोळवण, मग एका जनार्दनी श्री दत्त ध्यान असं चिंतन आलेलं आहे. म्हणून आपल्यातला मी तूपणा गेला पाहिजे. आपल्यामधला मीपणा गेला की आपोआप तुम्हाला भगवंताची भेट होऊन जाते. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र माघारी आले अयोध्येमध्ये आल्यानंतर कौशल्यामाई ताट घेऊन आलेली आहे आणि आरती ओवाळत असताना आनंदानं कौशल्या मातेनं प्रश्न विचारला की क्या रावण को आपने मारा? व्यवस्थित आहे का? क्या रावण को आपने मारा? त्यावेळेला प्रभुरामांचं उत्तर आहे, माँ रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने नहीं मारा, रावण को उसके मैंने मारा. कळलं? नाही कळलं तर मी पुणेकर आहे, मी सगळंच उलगडून सांगू शकत नाही. थोडंसं व्यवस्थित ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रावण को मैंने नहीं मारा, रावण को उसके मैंने मारा. म्हणजे त्याच्या मीपणानं तो मेलाय, त्याला मी मारलेलं नाही. त्याच्यात अहंकार नसता तर तो आज लंकेचा राजाच असता. पण माझ्यासारखा कोणी नाही आणि मी म्हणजे मी असं तो म्हणला म्हणून त्याला मरावं लागलं. रावणासारखा प्रकांड पंडित जो चतुर्वेदी ब्राह्मण होता, अगदी भगवान शंकरांच्या लंकेच्या पूजेला सुद्धा ब्राह्मण म्हणून कुणाला निमंत्रण होतं तर ते रावणासारख्या ब्राह्मणाला होतं. एवढा मोठा असणारा रावण, पण त्याच्यामध्ये मी पण आला तर त्याचा नाश झाला. तिथं आपल्यासारख्याची काय अवस्था? आपल्याला वेद म्हणजे काय हे सुद्धा कळत नाही, तर आपण काय टिकणार आहोत? म्हणून परमार्थ करत असताना अहंता येता कामा नये. आणि ती अहंता येऊ नये म्हणून कुणाचं तरी आश्रित असणं अपेक्षित असतं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, मी परमार्थ करतो म्हणलं की मला अहंकार येणार आहे. म्हणून आजपासनं माझा परमार्थ हे संत करतील, म्हणून जबाबदारी त्यांच्यावरती आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांवरती जबाबदारी टाकली की एक विश्वास राहतो की संतांवरती जबाबदारी टाकली म्हणजे संत आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या संतांनी बाकी भगवंताकडे काही मागितलेलं नाही. बाकी काही नसेल तरी चालेल, पण अखंड जया तुझी प्रीती मज देता याची आणि कंटाळा. न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, पण संत संग देई सदा. झोपा नाही ना लागणार तुम्हाला? नक्की नाही ना? काही एक तर 9 ते 11चं कीर्तन आहे, त्यात तुम्ही छान जेवणं करून आलेले आहात. आणि कीर्तनकाराकडनं अपेक्षा वेगळ्या आहेत आजकालच्या समाजाच्या. मी खूपदा कीर्तनामध्ये सांगते, कीर्तनामध्ये विनोद असावा, कीर्तनामध्ये थोडंसं असं खरपूस कीर्तन असावं, चटपटीत कीर्तन असावं, अशी खूप लोकांची अपेक्षा असते. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे, जर जोकच करायचे कीर्तनात तर मग जोकरच बोलवावा. कीर्तनामध्ये विनोद हा असावा. विनोद हा रस आहे, 9 रसामधला विनोद हा एक रस आहे. पण माझे आजोबा कीर्तनात सांगायचे, ताट वाढत असताना बाई आहे ना, प्रत्येक गोष्ट वाढते ना त्याचं परिमाण ठरलेलं आहे. पहिल्यांदा मीठ चिमूटभरच वाढायचं असतं, लिंबाची फोड वाढायची असते की अख्खं लिंबू वाढायचं असतं? फोड छोटीशी वाढायची असते. त्याच्या शेजारी डाळ असते, ती वाटीभर वाढायची असते, आणि त्याच्या कडेला जो भात असतो तो त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढायचा असतो. तसं कीर्तनामधलं ताट वाढताना कीर्तनकारानं सुद्धा
त्या मोठ्या भाता एवढं परिमाण आहे ना, हे वेदांताचं असलं पाहिजे, तत्वांचं असलं पाहिजे आणि लिंबाच्या फोडी एवढा विनोद असला पाहिजे. आत्ताचं परिमाण कीर्तनकारांचं विरुद्धार्थी झालेलं आहे. आता भाता एवढा विनोद आहे आणि लिंबाच्या फोडी एवढा वेदांत आहे. आणि ते लोकांना सवय लागल्यामुळं आमचं ऐकताना लोक हे असं होण्याची शक्यता आहे. म्हणून विचारत विचारत कीर्तन विठाल विठाल नलगे मुक्ती नलगे धन नलगे संपदा आपण संत संग देई सदा. संतांचं एक वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायातल्या संतांचं एक वैशिष्ट्य सांगते. बाकीच्या संप्रदायातले संत गुरु शिष्य परंपरा पाळतात, मानतात, पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्य बनवण्याची मानण्याची परंपरा नाही. शिष्यानं गुरुला गुरु म्हणावं, पण आमच्या संप्रदायातले कोणतेच गुरु स्वतःला गुरु म्हणत नाहीत. ते स्वतःला लघुच म्हणवून घेतात आणि लघुला गुरु बनवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये असते ते संप्रदायातले गुरु आहेत. विठाल विठाल. जर गुरु शिष्य परंपरा टिकवायचीच असती तर मग ज्ञानोबरायांनी एक गुरु आणि एक शिष्य परंपरा पुढे कॅरी केली असती. निवृत्तीनाथांनी मला शिष्यत्व दिलेलं आहे. आता इथून पुढे माझा एकच शिष्य, मी बाकी कोणाला काही देणार नाही. पण ज्ञानोबरायांनी ठरवलं जर असंच चालत राहिलं तर एक तर भारताची लोकसंख्या एवढी, एक गुरु एक शिष्यानं हे ज्ञान कधी लोकांपर्यंत पोहोचायचं. म्हणून जे गुह्य होतं ते ज्ञानोबरायांनी प्रगट केलं आणि सगळ्या जगाला सांगून गुरु शिष्य परंपरा मोडीत काढली. म्हणून आपण आरती करताना म्हणतो ना, प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची ठेले राम जनार्दने पायी टकचे ठेविले. निवृत्तीदादा आणि ज्ञानोबरायांचा एक खूप गोड संवाद आहे. 2 मिनिटाचा आहे, सांगते व्यवस्थित ऐका. ज्या वेळेला निवृत्तीदादांनी ज्ञानोबरायांना उपदेश केला, ज्ञानोबरायांना सांगितलं मी तुला सांगितलंय, तू योग्य अधिकारी दिसला की त्याला हे सांगायचं. त्यावेळेला ज्ञानोबरायांनी विचारलं जर अधिकारी खूप मोठ्या प्रमाणात असतील तर काय करायचं. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं आपली परंपरा आहे एक गुरु आणि एकच शिष्य करायचा. त्याला सांगायचं तू बाकीचे शिष्य बनव, पण तू नाही बनवायचे. ज्ञानोबराय म्हणले मग अशा किती काळ जाईल. एक तर माझ्याकडे वेळ कमी, फक्त 21.5 वर्षाचं माझं आयुष्य आहे. ह्या कमी कालावधीमध्ये मला खूप लोकांना उद्धरून न्यायचं असेल तर काय करावं लागेल. मग त्यांनी सांगितलं तुला नियम मोडीत काढावा लागेल आणि तुला सगळ्या जगाला द्यावं लागेल. आणि हे सगळं जे विश्व आहे हे विश्व ब्रह्मरूप जर तुला दिसायला लागलं तर तू ते देऊ शकतोस. मी जर सगळ्या लोकांना तुम्ही दिलेलं ज्ञान जर दिलं तर त्याचा परिणाम काय होईल. त्यावेळेला निवृत्तीनाथांचं उत्तर आहे याच्यातले जे अधिकारी आहेत ते तरुण जातील आणि जे बिगर अधिकारी आहेत त्यांना जर ते तू सांगितलं तर निश्चित त्याचा पश्चाताप तुला भोगावा लागेल, त्याचं फळ तुला भोगावं लागेल, त्याचा त्रास तुला भोगावा लागेल. मग ज्ञानोबरायांनी विचार करायला पाहिजे होता ना, कुठे याला फड्यात पडतं. जर यांच्यामुळे मला नरकात जावं लागणार असेल तर मग यांना नाही सांगितलेलं बरं ना. असा विचार ज्ञानोबरायांनी न करता ज्ञानोबराय म्हणले मी अख्ख्या विश्वाला हे ज्ञान देणार. आणि का देणार त्याचं कारण तेही ज्ञानोबराय सांगतात. विश्वाचे आर्त माझा मनी प्रकाश, विश्वाचे आर्त माझा मनी प्रकाश रे देह ब्रह्म देह ब्रह्म विश्वाचे माझा मन प्रकाश विश्वाचे माझा मन प्रकाश. अख्ख्या विश्वाचा अर्थ ज्ञानोबराय म्हणतात माझ्या मनात प्रकाशलं म्हणून अख्ख्या जगाला सांगणार. निवृत्तीनाथ म्हणतात बघ बरं का नरकात जावं लागेल. त्यावेळेला ज्ञानोबरायांचं फार गोड वाक्य आहे. माझ्या एकट्याच्या नरकात जाण्यामुळं जर हजारो लोकांचं कल्याण होणार असेल तर या 1000 लोकांपायी मला नरक सुद्धा मान्य आहे. म्हणून आपल्या भल्यासाठी स्वतः नरकात जाण्याची तयारी ठेवणारे संत आहेत ते माझे ज्ञानोबराय आहेत. म्हणून ज्ञानोबरायांना म्हणतात प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची ठेले. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी ही परंपरा मला मोडीत काढायची. मला सांगायचं तर सगळ्यांना एकांतात सांगायचं नाही. म्हणून चांगदेवांसारखे योगगुरू आलेले असताना सुद्धा ते मला आता म्हणत होते की बाबा मला शिष्य बनवून घ्या, तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी ते लटांबळ मागं लावून घेतलं
सांगितलं नाही. मुक्ताबाईला सांगितलं तुम्ही सांभाळा. मुक्ताबाई म्हणल्या तुम्हाला नाही मग माझ्या तरी मागं का, मी पण ते सांभाळणार नाही. जर मला चांगदेवाला उपदेश करायचा असेल तर मी त्याला शिष्य म्हणून उपदेश करणार नाही, त्यानं मला आई म्हणावं आणि मग त्याला मुलगा मानेन. जर तो माझा मुलगा बनायला तयार असेल तरच उपदेश करील, शिष्य म्हणून नाही. आणि ज्या वेळेला मुक्ताबाईंनी लढीवाळपणानं लेकरू म्हणून चांगदेवांवरती कृपा दृष्टी फिरवली त्यावेळेला चांगदेवांचं मत आहे, चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो चांगदेव म्हणे आजी जन्म आलो पण शिष्य झालो मुक्ताईचा नाही तर गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ही परंपरा खंडित काढलेली आहे. आणि संत कोणीही स्वतःला गुरु न मानता आलेल्या शिष्याला एवढा अधिकार देतात की आपण सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी, हा संतांचा अधिकार आहे. आणि जर तुम्ही संत झालात तर मग सुखा काय येऊणे झाले सोयरे त्रिभुवन. एकदा तुम्ही संत झालात की देवाला तुमच्याकडे यावं लागेल हो. आणि नाही जरी संत झालात तरी संतांच्या संगतीमध्ये माणूस देवापर्यंत पोहोचतो. कसं ते सांगते, भजन करा विठ्ठल विठ्ठल. पंढरपुरातल्या एका तुळशीनं एका महात्म्याला हाक मारली आणि बोलवून घेतलं, बाबा जरा इकडे या. बाबा गेले आणि विचारतात काय झालं, माई का बोलवलं. म्हणे मी द्वारकेला गेलेली आहे, मला उपटा. आपल्या महिला वर्गामध्ये पद्धत आहे, तुळस वाळली असं म्हणत नाहीत, तुळस द्वारकेला गेली. मग आता तिनं सांगितलं की मी द्वारकेला पोहोचणार आहे, मला उपटा. बाबा म्हणले मी ब्रह्मचारी आहे, तुला उपटून करू काय, तुझा वापरच नाही व्हायचा म्हणे माझ्याकडे. मी संन्याशी आहे, घरी चूल नाही, घरी बायको नाही, काय करू तुला नेऊन. माझ्या पाठीमागे एक शेतकरी येतोय, त्याच्या घरी जा, त्याच्या कामी तरी येशील, मी घेऊन जाऊन काय करू. ती म्हणली त्याच्या घरी जायचं नाही म्हणूनच तुम्हाला बोलवलंय. बाबा म्हणले त्याच्या घरी जायचं नाही माझ्या घरी यायचंय का, त्याच्याकडे जायचं नाही. त्यावेळेला त्या तुळशीनं दिलेलं उत्तर आहे, सगळे व्यवस्थित ऐकताय ना, जागेपणी ऐकताय ना, ऐका. त्या तुळशीनं उत्तर दिलं, त्या बाबानं जर मला उपटलं तर उपटल्याबरोबर तो पहिल्यांदा मला दगडावरती आपटेल, दगडावरती आपटून माझ्या ठिकऱ्या ठिकऱ्या करेल आणि सगळ्या ज्या काही असणारे ते तुकडे ते एकत्र करेल. घरी जाऊन बायकोला सांगेल की आता सध्या गॅसचा तुटवडा आहे त्याच्यामुळे मला इंधन म्हणून याचा वापर कर. आता ती बायको मला चुलीमध्ये वापरेल, स्वयंपाकासाठी वापरेल, कशासाठी पण वापरेल. पण मी काष्ठ आहे, काष्ठाचा धर्म जळणं हाच आहे हे मला माहिती आहे, मला जळायचंच आहे. त्याच्या चुलीमध्ये मला जळायला काही अडचण नाही, पण चुलीत जळून राख झाल्यानंतर सुद्धा माझा प्रवास तिथं थांबणार नाही, त्याच्या पुढचा प्रवास हा मला नको त्या ठिकाणी नेणार आहे. मग त्यांनी विचारलं बाबांनी कुठं जाशील म्हणे राख झाल्यानंतर. म्हणे घरातली जी माता माऊली असते ना ती राख सुद्धा दोन कारणासाठी वापरते. कशासाठी, एक तर पहिले मिश्रित मिक्स करून तोंडात टाकायला, आणि जर समजा एखादीच्या तोंडात गेले तर ती मिश्रित थुकल्या कुठं जाते, तिचं थुंकणं गटारामध्ये होतं, नाल्यामध्ये होतं, म्हणजे माझा शेवट कुठं झाला, नाल्यात झाला. आणि मग एखादी लावत नसेल मिश्री तर मग राख कशासाठी वापरते ती माता माऊली, भांडी घासायला. भांडी घासून झाल्यानंतर ज्या वेळेला ती त्या भांड्यावरती पाणी टाकेल त्या पाण्याचं जाणं शेवटी खरकट्या पाण्याचं जाणं कुठं आहे, नाल्यामध्ये, गटारामध्ये. म्हणजे अशी जरी गेले तरी गटारात आणि अशी जरी गेले तरी गटारात. म्हणजे जर याच्या घरी जाईल तर ती राग डायरेक्ट थेट गटारामध्ये जाईल. बाबांनी बैठकच टाकली, म्हणजे एवढा विचार केला तू, तू त्याच्या घरी जाशील तर गटारात जाशील, पण माझ्या घरी येशील तर काय निराळं होणार आहे. त्यावेळेला तिनं सांगितलं बाबा तुमच्या घरी तुम्ही आत्ताच म्हणले चूल नाही बायको नाही, म्हणजे चुलीत तर माझं जाणं होणार नाही. हो म्हणे नाही होणार, पण मग मी वापरेल कशाला. तुम्ही दोन कारणांसाठी मला वापराल. पहिलं कारण एकतर गळ्यातल्या माळा बनवाल, ते म्हणले 25 माळा ऑलरेडी गळ्यात आहे त्याच्यामुळे कामीच येणार नाही. म्हणजे जरी माळांसाठी मला नाही वापरलं तरी यज्ञकुंडातल्या समिधा म्हणून तुम्ही मला वापराल. यज्ञकुंडामध्ये ज्या समिधा टाकल्या जातात त्या समिधा म्हणून तुम्ही माझा वापर कराल. मग बाबांनी विचारलं पुढं काय, राखच होणार ना तुझी. तिनं सांगितलं बाबा यज्ञकुंडातली राख सुद्धा पवित्र मानली जाते, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही त्या राखेतली चिमूटभर राख घ्याल, कपाळाला लावाल आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला जाल. आणि ज्या वेळेला पांडुरंगाच्या चरणावरती तुम्ही तुमचं डोकं ठेवाल ना त्यावेळेला तुमच्या कपाळाला लागलेली मी ती राख देवाच्या चरणापर्यंत थेट जाऊन पोहोचेल. जर तुमच्या कपाळाला लागले तर देवापर्यंत जाईल, तुमच्या घरी आले तर देवापर्यंत जाईल, आणि शेतकऱ्याच्या घरी गेले तर गटारात जाईल. गटारात जायचं नाही म्हणून तुमच्या बरोबर यायचंय. म्हणून संत संग देई सदा. ज्या व्यक्तीनं संसारिकाचा संग केला त्याचं थेट जाणं नरकामध्ये होतं, आणि ज्या व्यक्तीनं संतांचा संग केला त्याचं जाणं हे भगवंतापर्यंत होतं. म्हणून ज्याला भगवंतापर्यंत जायचं असेल त्यानं संतांच्या संगतीत राहा. हे तुकोबरायांना कळल्यावरती तुकोबराय म्हणतात आजपासून जबाबदारी यांच्यावरती.
पण सगळे संत स्वीकारतात का? देव एखाद्या वेळेला स्वीकारणार नाही, पण संत स्वीकारतात. कारण संतांचा स्वभावच कृपावंत असा आहे. देव कृपा करत नाही पण संत करतात असं का म्हणते? त्याचं एक कारण आहे. ज्यावेळेला अंबर ऋषीराजांना बारस सोडायची होती, नेमके दुर्वास आले. दुर्वास आल्यानंतर दुर्वासाने सांगितलं, मी संध्या करून येतो, तोपर्यंत थांब. संध्या करायला त्यांना उशीर झाला, पारणं सोडायला उशीर व्हायला नको. काय करावं? नारदजींनी सांगितलं, तुळशीचं पान तोंडात घे. तुळशीचं पान तोंडात टाकताना आणि दुर्वास मुनीने ते बघितलं, त्यांना राग आला की अरे मला बोलवलंय तू पारणं सोडायला आणि तू पारणं सोडून घेतलंस. राग आला म्हणून डोक्याचा केस उपटला. पटपट आहे का? डोक्याचा केस उपटला, कृत्या तयार केली, अंबर ऋषीराजाच्या पाठीमागं सोडली. अंबर ऋषी धावत विष्णूकडे गेले आणि सांगितलं, देवा मला वाचव. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, तू आमोचा कैवारी, आले विघ्न निवारे. कृष्णा धावरे. विष्णूंनी तिथं तात्काळ सुदर्शन सोडलं, कृत्या मारली. पण ज्यानं माझ्या भक्ताला त्रास देण्यासाठी कृत्या बनवली त्या दुर्वासांच्या पाठीमागं सुदर्शन लागलं. दुर्वास म्हणले, माझा काही संबंध आहे, माझ्याकडं काय आलं? ते म्हणे, तुम्ही माझ्या भक्ताला त्रास दिला. मग ते पाठीमागं ज्या वेळेला सुदर्शन लागलं त्यावेळेला विष्णूला हात जोडून विनंती करतात, मला नका मारू. विष्णूंनी सांगितलं, सुदर्शन सुटतं माझ्या आज्ञेनं, पण थांबवणं माझ्या हातामध्ये नाहीये. ज्यांच्यासाठी ते सुटलंय ते जर थांब म्हणले तर ते थांबेल. मग कुणासाठी सुटलंय? अंबर ऋषीसाठी. माझा अंबर ऋषीला माफी मागा. अंबर ऋषी राजाकडे गेले आणि हात जोडून सांगितलं, राजा मला माफ करा. मग अंबर ऋषी राजाने हात जोडून विनंती केली, ब्राह्मण हत्येचं पातक माझ्यावरती नको, तुम्ही शांत व्हा. असं म्हणल्यावर अजूनही बार्शी तालुक्यामध्ये भगवंत मंदिराच्या समोर एक विहीर आहे. त्या विहिरीच्या ठिकाणी ते गेलं, ते शांत झालं, पाणी प्यायलं, तृप्त झालं, पुन्हा विष्णूकडे गेलं. मला सांगायचं या सगळ्या कथेमधनं एकच आहे, कथा इथं संपली. पण ज्या वेळेला दुर्वास विष्णूकडे गेले की माझ्यावरती कृपा करा, सुदर्शन थांबवा, त्यावेळेला देवानं दुर्वास भक्त असताना सुद्धा कृपा केली नाही. कारण थोडासा तुमच्यामध्ये दुर्वास आहे, तो नसावा. त्याच्यामुळं मी तुमच्यावरती कृपा करणार नाही. कारण भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी. त्याच्यामुळं मी तुम्हाला वाचवणार नाही. भगवंतानं कृपा केली नाही. पण अंबर ऋषी राजानं मात्र माझ्यासाठी कृत्या बनवून पाठवली, मला मारायला पाठवली ती कृत्या, आणि मी तुम्हाला वाचवू असं न म्हणता ब्राह्मण हत्येचं पातक नको म्हणून त्या सुदर्शनाला थांबण्याची आज्ञा केली. याला अंतकरण, कृपेचं अंतकरण असं म्हणतात. देव एखाद्या वेळेला कृपा करत नाही पण संत मात्र कृपा करतात. याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणून फक्त साधू संतांना कृपावंत ही पदवी लागते आणि तीच पदवी, तिचा उच्चार आणि तिचा उल्लेख तुकोबा अभंगाच्या प्रथम आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, नाही, असं मी तुम्हाला म्हणते. कीर्तनासाठी मी खूप दिवस झालं सांगते, कीर्तनकार हा एकटा कारणीभूत नसतो कीर्तन व्यवस्थित होण्यासाठी. कीर्तनामध्ये जर रंगदेवता येत असेल तर त्याला कारणीभूत ही सगळी मंडळी आहेत. या मंडळींमुळेच कीर्तन चांगलं होतं.
तुमच्यामुळेच होतं. आणि इथं इतके गुणीजन सुंदर आहेत की फार मी कौतुक मला करायला जमत नाही कुणाचं, पण तरी तुमच्यासाठी एक ज्ञानोबरायांची ओवी सांगते. तुमची जर तुलना कुणाशी करायची झाली तर ती कुणाशी करता? कुणाशी करायची? तर ज्ञानोबराय असं म्हणतात, चंदनाते कायसे निचरचावे, अमृताते केवुते रांधावे, गगनाते उभवावे, घडे चंदनाला जर टिळा लावायचा झाला ना तर तो चंदनाचाच लावावा लागतो. अमृताला जर घरी जेवायला बोलवलं, अमृता नावाच्या मुलीला नाही, अमृत, त्याला जर घरी जेवायला बोलवलं तर पक्वान्न काय बनवायचं तर अमृतच वाढावं लागतं. आणि गगनाला जर मंडप द्यायचा ठरला ना तर तो गगनाचाच द्यावा लागतो. तशी तुमच्या सगळ्यांची तुलना जर कोणाशी करायची ठरली तर ती तुमच्या सगळ्यांशीच करावी लागेल. इतकं गोड तुमच्या इतकं कोणीच नाही. विठाल विठाल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. कृपावंत कोण आहे तर साधू संत जीवलग. या तिघांमध्ये भेद आहे का? थोडा अगदी केसाचा फरक, इतका सूक्ष्म असा त्या तिघांमध्ये फरक आहे. साधू संत आणि जीवलग. ज्यांनी 6 विकार धुतलेले आहेत त्यांना साधू म्हणा. 6 विकार काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे ज्यांच्या अंतकरणामध्ये नाहीत आणि आपल्या अंतकरणात पण नसावे. का नसावेत त्याचं कारण आहे. वासुदेव म्हणत असताना एक प्रमाण येतं. यांचे दुष्परिणाम काय होतात? होले मृतिकेचे मंदिर आत 6 जण मंदिर, गुंफा करिता त्याचा नका करू ओले मृतिकेचे मंदिर आणि आता 6 जण मंदिर काय करतात? ते गुंफा करिता ती पोखर त्याचा नका करू अंगीकार गा. म्हणून ज्यांनी हे विकार धुतले त्यांना साधू, साधू अशी ज्यांची अवस्था त्यांना साधू म्हणा. संत ज्यांनी विकारांचा अंत करून स्वतःला शांत केलंय त्यांना संत असं म्हणा. आणि परमार्थामध्ये शांतीची आवश्यकता असते. आजकाल साधक शांतच होत नाही. साधकाला असं आहे ना, तासाला भुरळ वेगवेगळ्यांची पडते. कायम विठोबा रखुमाई म्हणणारे मध्येच चालू करतात हरे कृष्ण. आता त्याचाच अवतार आहे, पण माझं असं म्हणणं आहे आपल्याकडं कट्टरता असली पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा. मग विष्णू अवतारातला सुद्धा एकच असावा. मध्ये मध्ये काही जणांनी हे चालू केलं जगन्नाथ म्हणूनही असं माझं मत नाही. भजन करा, पण ह्या सगळ्यांपेक्षा ताकदीचा आपल्याकडे असताना आपण का दुसरीकडे जावं? आपल्या घरातला आपला पॉवरफुल देव असताना दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे? माझं असं मत आहे, भारताच्या 4 कोपऱ्याला 4 नाथ आहे. मग ते जगन्नाथ असेल, बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, हे सगळे नाथ आहेत ना, हे पॉवरफुल आहेत. पण ह्या 4ही टोकाच्या 4 नाथांना ताकद देणारा भारताच्या हृदयस्थानी एक असा नाथ आहे की त्याचं सोडून कोणाचंच आपण भजन करू नये. आणि तो नाथ म्हणजे पंढरीनाथ आहे. म्हणून आपण म्हणताना असं भजन म्हणू शकतो का? पंढरीनाथ समचरण पंढरपूर वाले तू न संभाळ. आपलं नाही ते, आपलं विठोबा रखुमाई छान आहे, पण जगन्नाथ म्हणण्याच्या ऐवजी पंढरीनाथ म्हणा. कारण आपला असताना दुसरीकडे जाण्याची काही आवश्यकता नाही. बरं, माझं असं वैयक्तिक मत आहे, त्याच्या इतका कोणी सुंदर पण नाही. अख्ख्या जगामध्ये तुम्ही जा, सगळे देव तुम्हाला सांगतात कीप सेफ डिस्टन्स. सगळे देव तुम्हाला म्हणतात अंतराने लांबनं दर्शन घ्यायचं, जवळ यायचं नाही. सगळीकडे मी पण फिरून आले, सगळीकडे गेले, पण सगळ्यांना 20-20, 25-25 फुटांनी अंतर आहे. अयोध्येला तर प्राण प्रतिष्ठापनेच्याच वेळेला गेले होते. अगदी असं वाटलं होतं आज सोडतील, पण नाही, आम्हाला 10 फुटांवरनं थांबवलं. नाही, तुम्हाला आज जाता येणार, इथूनच 16 ओवळ्यातलं दर्शन आहे, त्याच्यामुळे इथूनच घ्या. वृंदावनात गेले, तिथंही तिचा अवस्था 25 फुटावरती देव आहे. आणि सगळे देव फिरल्यानंतर पंढरपुरात जा. पंढरपुरातला देव म्हणतो तुमच्यासाठी 16 ओवळं नाही, तुमच्यासाठी थेट माझ्यापर्यंत येण्याची व्यवस्था आहे. त्याच्या चरणावरती डोकं ठेवलं की भाग गेला, शिण गेला, अवघा झाला आनंद. ही प्रचिती जर कुठे येत असेल ना तर ती पंढरपूरला येते. सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा. विवरी उभा राहे कानया सावळा,
मी डोळा आज पाहिले डोळे झाकल्यावरती खरंच तो आला हो समोर. ही ताकद आहे तुमच्यातली. सुंदर स्वरूप आजी पाहिले म्या डोळा. त्याला बघितलं तरी समाधान आहे. बरं त्याला बघितल्यावर समाधान का? कारण तो दिसायला सुंदर आहे. खूप सारी प्रमाण आहेत. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिखर कस्तुरी मळफट चंदनाची ओटी. म्हणून नामदेव महाराज आहेत ना अख्ख्या देशभरातले देव बघून आले आणि पंढरपुरात आल्यावर सगळं पंढरपूर जसं त्यांचं स्वागत करायला आलं. नामदेव महाराजांना विचारलं, नाम्या सगळं जग बघून आलास, आता तुला काही बघण्याची इच्छा राहिली नसेल नाही का रे? त्यावेळेला नामदेव महाराज सगळ्या पंढरपूरकरांना रडत हात जोडत सांगतायत, अख्खं विश्व बघितलं, अख्खं जग फिरलो, पण अजूनही याच्यासारखा कोणी भेटला नाही. त्याच्यामुळं एकदा त्याला बघण्याची अजून इच्छा आहे. पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख, पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख. विठोबाचे मुख पाहू द्या, विठोबाचे मुख लगारी से भूखा, लगारी से भूखा, डोळा माझा पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख, पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख. विठोबाचे मुख पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख, लागली से भूक डोळा माझ्या. तो दिसायला सुंदर आहे. पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरीचा निळा. एका जणानं मला सांगितलं, ताई पंढरपूरचा निळा नाही काळा आहे. म्हटलं तुम्ही हात लावून लावून काळा झालाय. तो शिणतो भागतो त्याच्यामुळे तो काळा पडतो. आणि जर कधी तुम्ही त्याच्यावरती दुग्धाभिषेक होताना बघितला असेल, त्याच्या अंगावरती दूध पडलं, दही पडलं की तो काळा नाही दिसत, तो निळा दिसतो. पण ते पाहण्यासाठी तेवढी दृष्टी पण असावी लागते निर्मळ. ज्याची दृष्टी निर्मळ त्याला तो लावण्याचा पुतळा दिसतो. एक जणांनी मला विचारलं, एवढा का सुंदर आहे मग तो, एवढा का सुंदर आहे? त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, त्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे म्हणून माझा देव दिसायला सुंदर तुझी आहे. निडळी तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन वदन कमल नयन वदन कमल नयन रखुमादेवीवर विठ्ठला रखुमादेवीवर विठ्ठला तुझी 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 कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन चरण म्हणले असते
तुम्ही अख्खा अभंग सादर केला. तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हसे. देवाच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे म्हणून देव दिसायला सुंदर आहे. चंद्राचा आणि सुंदरतेचा काय संबंध आहे एका सेकंदात सांगते. महाभारतात नल दमयंतीची कथा येते. जागेत ना सगळे? महाभारतात नल दमयंतीची कथा येते. त्याच्यात असं वर्णन आहे की ती दमयंती दिसायला इतकी सुंदर होती की तिचं स्वयंवर तिच्या बापानं रचल्यावर त्रैलोक्यातले राजे तिच्याशी लग्न करण्याच्या हेतूनं त्या धर्ममंडपात उपस्थित होते. तिच्या दरबारातल्या एका सेवकानं प्रश्न विचारला, हिच्या अख्ख्या कुळात इतकं कुणी सुंदर नाही, मग हीच काय इतकी सुंदर? त्यावेळेला तिच्या दरबारातल्या पंडितांनी दिलेलं असं उत्तर आहे, दमयंतीचा चेहरा नीट आहे का, कारण याच्यावर न कळणारे देव का आपला सुंदर आहे ते. दमयंतीचा चेहरा ज्यावेळेला ब्रह्मदेवांनी बनवायला घेतला त्यावेळेला तिच्या चेहऱ्यासाठी चंद्रावरची मुठभर माती वापरण्यात आली होती. दमयंतीचा चेहरा बनवताना चंद्रावरची मुठभरच माती वापरण्यात आली तर ती दिसायला इतकी सुंदर झाली की त्रैलोक्याच्या राजांना तिच्या रूपाचा मोह निर्माण झाला. जर चंद्रावरची मुठभर माती त्रैलोक्याला वेड लावते तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे तो माझा पांडुरंग दिसायला किती सुंदर असेल बोला. आणि म्हणून त्याला पाहता क्षणी समाधान आहे. त्याला बघितलं ना की समाधान होतं. ज्ञानोबरायांना विचारलं, तुम्हाला कधी सुख होतं ज्ञानोबराय सांगा ना. साधा अभंग रोज आपण म्हणतो पण कधी ज्ञानोबरायांचा भाव आपण त्याच्यामधला बघत नाही, हे दुर्दैव आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरमा. त्याला बघितलं आणि मला सुख झालं. आणि याच्या पुढे जाऊन एक मजा सांगू. साधू पुरुषाला देवाला बघितल्यानंतर समाधान होतं, नवल नाही. सुखाला विचारलं, ए सुखा तुला कधी सुख लागतं सांग. त्यावेळेला त्या सुखानं उत्तर दिलंय, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियांची भूक नवजे माझ्या, किंवा सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके. विठ्ठल विठ्ठल. समाजा देव दिसायला अत्यंत सुंदर आहे, त्याच्यामुळे त्याला पाहता क्षणी समाधान होतं. आणि म्हणून त्याच्याकडे जाण्याची इच्छा प्रत्येकाच्या अंतकरणात जर असेल तर पहिल्यांदा तो आपल्या अंतकरणात विराजमान व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी त्याचं भजन करावं लागतं. आणि ते भजन करण्यासाठी प्रत्येकानं संतांचे चरण पकडले पाहिजे, संतांची शरणगती केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला देव सोडून दुसरीकडे जाता कामा नये. कारण परमार्थामध्ये व्यक्ती शांत असावा लागतो, साधक हा शांत असावा लागतो. घडी घडीत त्याचे देव बदलता कामा नये. म्हणून आपल्याला संतांकडे गेल्यानंतर पांडुरंगाचीच उपासना करायची, उपास्य फक्त विठ्ठल ठेवायचा आहे. आणि आम्हाला शांत कसं करता येईल हे सांगा. आणि शांत करणारे संत आहेत म्हणून दुसरा प्रकार संत, आपल्याला शांत करणारे संत म्हणून संतांकडे गेलं पाहिजे. आणि शांतीशिवाय सुख नाही. आजकाल लोकांकडे खूप पैसा आहे, खूप प्रॉपर्टी आहे, पण तरी सुद्धा लोकांकडे समाधान नाही. त्याचं कारण माणसाच्या अंतकरणात शांती नाही. आणि भगवंत गीतेमध्ये सांगतात, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांतीरनंतरम. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. काही माणसं झोपडीत राहतात पण तरी शांत असतात ना, तरी ती सुखी असतात, ती समाधानी असतात. आणि काही बंगल्यात राहतात पण तरी सुद्धा अजूनची इच्छा असते, त्याच्यामुळं मग ती शांतता चित्तात नसते आणि म्हणून ती माणसं सुखी नसतात. म्हणून थोडकं असावं पण आहे त्याच्यात समाधान असावं. म्हणून तर ही मानसिकता तयार करण्यासाठीचे प्रमाण आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि समयाशी सादर व्हावे हे वारकऱ्याला माहिती आहे. म्हणून वारकरी काही फार करोडपती आहेत अशातला भाग नाहीये. वारकरी सुद्धा 10-10 हजार पाकिटासाठी फिरतात हे मान्य आहे, पण तरी सुद्धा आम्हाला तेवढ्यातही समाधान आहे. लोकांना 10 कोटीत नाही ते आम्हाला 10 हजारात पण आहे. त्याचं कारण काय? प्रमाण आम्हाला सांगून ठेवलंय संतांनी. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. एखाद्या ठिकाणी गावात गेल्यानंतर तूप साखरही जेवायला असते आणि काही काही ठिकाणी गेल्यानंतर पाकिट घेतलं की विचारत पण नाही जेवायचं का. कोणे दिवशी तूप साखर, कोण दिवसी शिळी भाकर, तृप्त असावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे.
जशी परिस्थिती आहे तशी त्या परिस्थितीमध्ये सुखी आणि समाधानी राहण्याची कला, शांत होण्याची कला कोण शिकवत असेल तर ते संत. म्हणून हा दुसरा प्रकार ज्यांच्याकडे आपल्याला जायचंय, साधूंनंतर संत. आणि तिसरे आहे जिवलग. जिवलग कोण? पंढरपूरच्या वारीला दिंडीमध्ये सगळे ज्या वेळेला एकत्र चालत असतात त्यावेळेला आपलं एकमेकांशी नातं काय असतं? जीवलगाचं नातं. ह्या तिघांना आपण शरण गेलं पाहिजे. पण शरण जाऊन म्हणायचंय काय त्यांना? त्यांच्यावरती जबाबदारी काय द्यायची? तर ती जबाबदारी तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात बोलू. गोमटे ते करा दे, गोमटे ते करा दे, गोमटे ते करा दे, गोमटे करा दे, गोमटे ते करा दे, गोमटे करा दे, गोमटे करा दे, गोमटे करा दे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे, भार ओझे, भार ओझे तुम्हासे, गोमटे करा माझे, गोमटे करा माझे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे, भार ओझे, भार ओझे तुम्हासी, गोमटे करा माझे, गोमटे करा माझे. काय करायचे त्यांनी? तर गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. संतांकडे गेल्यानंतर काय विचारावं हे सुद्धा लोकांना माहिती नसतं. संतांकडे जाऊन म्हणतात बिझनेसच नीट चालत नाही, काय करावं लागेल सांगा ना. पोराचं लग्नच होईना, काय करावं सांगा ना. पोराला पोरगाच होईना, काय करावं सांगा ना. ह्या सगळ्या गोष्टी संतांकडे जाऊन विचारू नका. संतांकडे गेल्यानंतर काय विचारायचंय? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे, किंवा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, को विधी को निषेधा, हे संतांकडे जाऊन विचारायचंय. काय केल्यानं देव माझा होईल, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, हे संतांकडे जाऊन विचारलं पाहिजे. प्रापंचिक गोष्टी कितीही केल्या तरी तुम्हाला प्रपंचातनं सुख लागणार नाही. आतापर्यंत ज्यांनी प्रपंच केलाय त्यांचा अनुभव असा आहे, संसारा माझे असं ते सुख तरी का ते जिती सनकाधिक, म्हणून संसार करू नका असं नाही, पण किमान संतांच्या समोर गेल्यानंतर तरी त्या संसाराचं प्रदर्शन करू नका. त्या संतांकडे गेल्यानंतर ते संत तुम्हाला देवापर्यंत पोहोचवू शकतात. आणि हे काही क्वचितच लोकांना कळलेलं आहे, म्हणून त्यांनी संतांचा फायदा करून घेतला. आणि ज्यांना कळलं नाही ते हेच म्हणतात त्यांच्याकडे गेलो भरभराटच झाली. माझं असं मत आहे, संतांकडे जाऊन ज्याची भरभराट होते ना तो कधीच परमार्थात सुखी होऊ शकत नाही. जो संतांकडे जाऊन परमार्थातली भरभराट अपेक्षित ठेवेल ना तो निश्चित त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर तर आपण प्रपंचामध्ये दुःखीच आहोत, किमान शेवटच्या क्षणापर्यंत का होईना पण तो माझ्या आयुष्यात यावा हे संतांकडे जाऊन मागा. बाकी काही नाही मिळालं तरी चालेल, जर तो भेटला ना तर या सगळ्यावरती तुळशीपत्र ठेवण्याची तयारी आहे. तुकोबरायांसारखं म्हणा, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हे म्हणण्याची आमची मानसिकता आहे. पण तो आयुष्यामध्ये एकदा आला पाहिजे आणि किमान शेवटच्या क्षणाला तरी आला पाहिजे. आयुष्यात नाही जरी आला तरी किमान शेवटच्या क्षणाला तो आला पाहिजे, कारण त्याशिवाय या देहाचा गोड शेवट होणार नाही, या देहाची सार्थकता होणार नाही. म्हणून मी सगळ्यांना सांगत असते, रोज प्रार्थना करत चला, रोज देवाला सांगत चला. आता नाही आलास तरी चालेल पण शेवटच्या क्षणी ये बरं का. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, उस वक्त जल्दी आना,
नहीं श्याम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. मरताना रोज देवाला सांगत जा, आज तर असा मेलोय, पण किमान खरोखरच या मानवी जन्माचा शेवट येईल त्यावेळेला मात्र तू आला पाहिजे. आणि ज्या वेळेला तो आयुष्यात येईल त्या दिवशी तुमचा शेवटच झालेला असेल. तुकोबराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. सगळीकडे जाण्याची आपण तयारी करतो, मग मृत्यूला सामोरं जाताना तयारी करायला नको? पंढरपूरला तुम्ही जात असाल ना, जाताच तुम्ही, म्हणजे मला कल्पना आहे बरेचसे वारकरी जात असतील. पंढरपूरला जायचं म्हटलं तरी लोक 15 दिवसाची तयारी करतात. चारिधाम यात्रेला जायचं असेल तर महिनाभराची तयारी करतात. आणि ॲब्रॉड जर कोणी जायचं असेल ना, ॲब्रॉड जाण्यासाठी किमान 6 months तरी तयारी असते. माझा साधासा एक प्रश्न आहे, जिल्हा बदलताना 15 दिवसाची तयारी आहे, राज्य बदलताना महिनाभराची तयारी आहे, देश बदलताना 6 महिन्याची तयारी आहे. मग हे जग बदलून जात असताना किमान 1 वर्षाची तयारी नको का? म्हणून मृत्यूच्या अगोदर 1 वर्ष तयारीला लागा. जमेल ना? जमेल? जमेल? कसं जमेल? डेथ डेट कुठं डिक्लेअर आहे? मरणार कधी हे माहिती नाही, म्हणून आजचाच दिवस शेवटचा आहे असं समजून आपल्याला तयारी आत्तापासून चालू केली पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंदांचं राजयोग नावाच्या पुस्तकामध्ये असं एक वाक्य आहे, डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज इट इज डेट, डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट इज अननोन, बट डोंट मिस युअर प्रेझेंट बिकॉज इट इज गोल्डन, सो लॉक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. झाले गेले पाहू नका, त्याला जामीन आहे तुका, पण इथून तरी पुढं आता तरी पुढे हाची उपदेश पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा. इथून पुढे तरी भजन करा. काही जण म्हणतील ताई काही काळजी करू नका, म्हातारपणामध्ये हेच करायचंय, म्हातारपणी येऊस्तोपर्यंत आपण जगू याची काय खात्री आहे? या देहाचा काही भरवसा देता येत नाही. आपण मोठमोठ्यानं प्रमाण म्हणतात ना कार्तिक महिन्यामध्ये, क्षणभंगूर नाही भरवसा, वाऱ्यासावध थोडा माया आशा, नाही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार गोरळे गोळ सगा, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. इथं क्षणाचाही भरोसा नाही. आणि भजन करू असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण नाही का? म्हणून भजन करू असं म्हणायचं नाही. सो युअर टाइम स्टार्ट नाव, सो यू शुड स्टार्ट नाव. तुमची वेळ चालू होते आत्ता, म्हणून भजन चालू केलं पाहिजे आत्ता. अशा एका मैत्रिणीनं मला विचारलं होतं, तुमच्या अर्क्यांचं बरं आहे ग, तुम्हाला जमतं, पण आम्हाला संसार करून परमार्थ करायचं म्हणल्यावर कसं जमायचं? संसाराकडे लक्ष द्यावं लागतं, आम्हाला नाही परमार्थ करायला जमत. त्यावेळेला मला तिला उत्तर द्यावं लागलं, ज्यानं परमार्थात लक्ष घातलं ना त्याच्या प्रपंचात देव लक्ष घालतो. परमार्थिकाची काळजी देवाला असते. आणि जर नसेल तर त्याला म्हणा तरी कधीतरी, तुझं वाटे आता ते करी तुका म्हणे संता लाज माझी, लाज माझी, तुका म्हणे संता लाज माझी, लाज माझी, लाज माझी, लाज माझी, लावूया कधीतरी म्हणा ना, तुझं वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संत लाज माझी, म्हणा तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार देवा पायी. आणि खरं सांगू, ज्यांनी भार टाकलाय ना त्याची काळजी देव कशी घेतो माहितीये? सुदामजींसारखी घेतो. सुदामजींची बायको म्हणली जा, अवतार बघून तरी त्याला कळेल काय घरात चाललंय ते. सुदामजी म्हणले जातो, पण भेटायला जाईन, मागायला जाणार नाही. कारण तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिणे धिक त्याचे. देवाकडे भिकारी बनून जाऊ नये, अधिकारी बनून जावं. मित्र म्हणून जातोय, मागायला जाणार नाही. म्हणे कसे का होईना जा.
अवतार बघून त्याला कळणार आहे आणि तो बरंच काही देणार आहे, जा. पण मित्राकडे रिकाम्या हातानं जाऊ नये. काही आता कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, पण माझ्या आवडीचं आहे म्हणून सांगते. काहीतरी न्यावं लागतं. शेवटची भिक्षा म्हणे, याच्यानंतर परत मी भिक्षा मागणार नाही, ना मुलांसाठी ना तुमच्यासाठी. मधुकरी तुम्ही मागायची होती, भिक्षुकी तुम्ही करायची होती. तुम्ही तर भजन करत फिरताय, तुम्ही तर भिक्षुकी करत नाही, तुम्ही तर काही आणत नाही, पण माझी आता ही शेवटची भिक्षुकी. असं म्हणून तिनं मुठभर पोहे आणले आणि सुदामजींच्या हातावर टेकवले. अगं म्हणे बांधून दे. तिनं सांगितलं बांधून द्यायला चिरगुटही घरात शिल्लक राहिलेलं नाही, तेही विकून खाल्लंय आपण. मग आता म्हणे बांधा तुमच्या धोतरामध्ये. म्हणे बांधर. धोतर असं वरती केलं तर पलीकडे बायको दिसली आणि हसायला लागले. या माझ्या फाटक्या धोतरामध्ये एका ठिकाणी पोहे बांधावेत अशी जागा नाही. परमार्थ करताना ही अवस्था आयुष्यात यावी लागते. ज्याची ही अवस्था आली ना त्याला सोन्याची नगरी मिळते. 3 ठिकाणी पोहे बांधले, 3 ठिकाणी. आणि 3च गाठी का बांधल्या त्याचं कारण आहे. देवाकडे जाताना आणि देवाकडनं येताना माणसाकडे 3च गाठी असतात, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. त्या 3 गाठी बांधल्या आणि निघाले. सुदामजींची आकृती जोपर्यंत दिसत होती तोपर्यंत त्यांची भार्या बघत होती, पण आकृती दिसनाशी झाल्यावर पटकन आतमध्ये आली आणि देवघरात फुटक्या कृष्णाच्या मूर्तीसमोर उभं राहून हात जोडून सांगते, सगळ्यांकडे लक्ष दिलंय, आज माझी बारी आहे कृष्णा. शबरी अहिल्या गणिका रे, शबरी अहिल्या गणिका रे, अब हमरे बारी जी, दूर करो दुख मेरा भाग्य बिहारी जी, दूर करो दुख मेरा. शबरीचं घालवलंस, अहिल्याचं घालवलंस, आज माझी बारी आहे, माझं दुःख दूर करा. नवरा पाठवलाय, रिकाम्या हातानं पाठवू नका. कृष्ण म्हणतात येऊ तर दे का मध्येच आणून देऊ. नाही नाही ठीक आहे म्हणे, तिकडं आल्यावर पण द्या. सुदामजींनी जसं बघितलं बायको दिसेनाशी झाली. भजन करायला मुभा नव्हती बायकोच्या समोर. बऱ्याच भजन्यांना बायको समोर भजन करता येत नाही, कारण भजन्याच्याच बायकोला भजन्यानं भजन केलेलं आवडत. सगळ्यांचं नाही, सगळ्यांचं सांगत नाही, पण खूप घरांमध्ये असंच असतं. आणि माझं तर असं मत आहे, देव का मिसमॅच करतो काय माहिती. बेवड्याला चांगली देतो पण बुवाला वाईटच. अनुभव वेगवेगळे असू शकतात, पण सुदामजींना धास्ती होती, तिच्या समोर नको करायला. लांब गेले आणि जशी बायको दिसेन अशी झाली. भजन चालू केलं सुदामजींनी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, जय गोविंद गोविंद गोपाला, जय मुरली मनोहर नंदलाला, हरी बोल हरी बोल हरी बोल 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 हरी बोल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पोचले द्वारकेमध्ये. का? कीर्तनकाराकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे लवकर आले. आणि जसं गाव बघितलं, अख्खी सोन्याची द्वारका, डोळे फिरले, सोनं सोनं सगळीकडं, डोळे दिपले. आणि तेवढ्यात काही महिलांनी सुदामजींकडे बघितलं आणि त्या हसल्या, बोलल्या काहीच नाहीत, फक्त हसल्या. आणि कुलीन स्त्रियांनी हसताना विचार करून हसलं पाहिजे. कुलीन स्त्रिया जर चुकीच्या जागी हसल्या तर त्याचे परिणाम अख्ख्या कुळाला भोगावे लागतात. उदाहरणार्थ द्रौपदी चुकीच्या जागी हसली म्हणून अख्खं महाभारत घडलं. म्हणून प्रत्येक कुलीन स्त्रियांनी चुकीच्या जागी हसू नये. पण त्या हसल्या आणि सुदामजींच्या लक्षात आलं, ह्या माझ्या कपड्यांकडेच बघून हसल्या. आत्तापर्यंत सगळे वर नजर करून द्वारका बघत होते, पण आता त्या हसल्या म्हणल्यावरती वर नजर करायची हिंमत राहिली नाही, खाली मान घातली. आत्तापर्यंत मोठ्या कृष्णाचं भजन होतं, आता गोकुळातलाच बरा म्हणून त्या बारक्या कृष्णाचं बारक्या आवाजात भजन चालू केलं. ब्रिजजन प्रियतम बाल मुकुंदम राधा हरे हरे राधा हरे हरे कृष्णाच्या दरवाजात आले. द्वारपालांनी अवतार बघितला आणि
बाण आडवे केले. भाले आडवे केल्यावर सुदामजींनी सांगितलं तुम्ही सोडलं नाही तर मी आज जाणार नाही, पण निरोप तरी किमान माझा द्या की मी आलोय. एका द्वारपालानं थोडंसं ॲटिट्यूड दाखवला आणि धक्का दिला. चल मागं हो म्हणे, तुझ्यासारख्याला भेटतील. अरे इंद्रचंद्र ब्रह्म जरी इथं आले तरी सुद्धा त्यांना थांबावं लागतं आणि तुझ्यासारख्या कळकटलेल्या माणसाला भेटतील काय कृष्ण, चल मागं हो असं म्हणून अलगद धक्का दिला होता. पण कुडी इतकी क्रुश झाली होती की धक्का दिल्याबरोबर ती कुडी खाली पडली. सुदामजी खाली पडल्यावरती माती झटकत म्हणतायत नाही भेटू द्यायचं, भेटू देऊ नका, फक्त मारू नका, धक्काबुक्की करू नका, एकदाच फक्त त्याला सांगा माझं नाव. आला तर ठीक, नाही आला तर आल्या पावली माघारी जातो, फक्त त्याला सांगा मी आलोय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया, दर पे सुदामा करीब आ गया. भटकते भटकते पावणे 11 झाले. बस लांबून आलोय, मधुकरी न मिळता उपाशीपोटी आलेला हा भक्त आहे. फक्त त्याला एकदा सांगा सुदामा आलाय. एकाला थोडी दया आली तर द्वारपाल म्हणला मी जातो, फक्त मी येऊस्तोपर्यंत आत येण्याची हिंमत नाही करत. नाही येणार बाबा, नाही येणार. आणि हा हेच की मारेल की मला, जा जाऊन सांग मी आलोय म्हणून. तो पळत गेला, पळत गेला, धापा त्याला भरल्या आणि कृष्णाला बसलेलं बघितलं. कृष्णानं जसं याला पळत येताना बघितलं, विचारलं अरे काय एवढ्या धापा भरल्यात, काय एवढा तुला दम लागलाय, जरा शांततेत ये, काय झालं, का आलास आतमध्ये. मित्र काय नाव, किती नाटके आहे बघा हा. ह्याला मुंगी सुद्धा दारात आलेली कळते आणि मित्र आलेला कळलेला नसेल का, पण तरी विचारतो नाव काय. दम लागलेला होता, एका दमात कुठे नाव घेता येतंय. सू धा एवढं म्हणल्यावर मग उठला बाबा. मग पळतच गेला आणि पळत गेल्यानंतर जसं सुदामजींना बघितलं, आलिंगन नाही दिलं, लोटांगण घातलं सुदामजींच्या समोर आणि लोटांगण घालून आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी सुदामजींचे चरण प्रक्षालन केलं. चरण प्रक्षालन केलं, भाग घालवला आणि मग आलिंगन दिलं. देवाला सुद्धा संतांना आलिंगन दिल्याशिवाय सुंदर दिसता येत नाही. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया. सुदामजींना आलिंगन दिलं, आदरपूर्वक आतमध्ये नेलं, आपल्या सिंहासनावरती बसवलं, शुद्ध उदकानं स्नान घातलं आणि स्वतःचे बरजरी वस्त्र नेसायला दिले. ते घालून झाल्यावरती सांगितलं देवा भूक लागली आहे. अख्ख्या रस्त्यानं कोणी मधुकरी वाढलेली नाही. जेवायला लगेचच खुणावलं, जा माझ्या मित्रासाठी पंचपक्वान्न बनवा. 15 मिनिटामध्ये 80,000 ताटं आली. काही जण म्हणतील 80,000 कसं काय, कारण त्याला बायका कमी नाहीत ना. 16,108 108 कंटाळखोर असतील, नसतील केलं त्यांनी बुवा काही, पण सोळीपाची 80,000 ताटं आली. सुदामजी बघतायत आणि विचार करतायत रोज काय खाऊ हा प्रश्न आणि आज काय खाऊ हा प्रश्न. पण काही का असे ना विचार नाही करायचा, पहिले खा. हातात पाणी घेतलं आणि साधकाचा भक्ताचा नियम आहे, आचमन केल्याशिवाय देवाला अर्पण केल्याशिवाय आपण खायचं नाही. आणि देवाला अर्पण न करता जे अन्न खाल्लं जातं ते अन्न नाही तर साधक पाप खात असतो. त्याच्यामुळं साधकानं हातात पाणी घ्यायचं आणि मी सांगते तेवढे मंत्र रोज म्हणायचे. हे परंपरेनं चालत आलेले आहेत. हातात पाणी घ्यायचं आणि आचमन करण्याच्या अगोदर एवढं म्हणायचं. 15वा अध्याय आपला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्यां हृदिसन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोनं च वेदैश्च सर्वैरम्यो वेदो वेदान्त कृत्वेद विदुषां द्वाविमो पुरुषो लोकेक्षरशाक्षरेवच सर्वसर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तन्य परमात्मे तुदारुतः यो लोकत्रयमाविश्य विवर्ते वेश्वरा यस्मात् श्रमदितो मोक्षराद पिचोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तमः यो मां व्योमसमूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदं मुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुराण पुरुषोत्तम योग नाम पंचदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. एवढं म्हणल्याशिवाय रोज आपणही जेवायचं. काही जण म्हणतील ताईला परत बोलवायचं नाही. एवढं कुठं म्हणतात का, नाही जमलं तर किमान एवढं तरी म्हणत जा, वदनी कवळ नको, झालंय आपलं. हे करायचं. आणि कृष्णार्पण सुदामजींनी केल्याबरोबर कृष्णाने हात धरला, उठा म्हणे. काय झालं, अरे कृष्णार्पण केलं ना, आता मी खाणार, मला पण भूक लागलेली आहे. तुम्हाला काय वाटलं रस्त्यानं तुम्हाला मधुकरी मिळाली नाही म्हणजे तुम्ही उपाशी आहेत आणि मी जेवलोय, मी पण उपाशी आहे, मला पण काहीतरी खायचंय, आणलं नाही का बरोबर. मग लक्षात आलंय तुझ्यासाठी पण काहीतरी आलंय, पण तुझ्या बायकांसमोर उघडून दाखवावी अशी माझी शिदोरी नाही. एवढंच ना म्हणे, पाठवतो ना त्यांना आतमध्ये. फक्त बायकांकडे नजर केली आणि खुणवलं, गेल्या ना सगळ्या, तुम्ही नका कधी ट्राय करू.
नाही जमायचंच नाही कशाला उगीचच प्रयत्न. तरी सगळ्या जणी गेल्या आणि मग मात्र सुदामजींनी गाठी उघडायला सुरुवात केली. सुदामजींनी पहिली गाठ सोडली धोत्राची. त्यांचं जे संचित होतं ते कृष्णानं बघितल्या फक्त गाठीकडं आणि संचित संपवलं. दुसरी गाठ उघडली, क्रियामाण संपवलं आणि तिसऱ्या गाठीकडे बघितल्याबरोबर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. सुदामजींचं सगळं संचित प्रारब्ध क्रियामाण कृष्णानं संपवलं आणि पोहे खाताना पद्धतीत नाही खाल्ले. व्यवस्थित चमचा घेतलाय किंवा त्याला पाणी टाकलंय भिजवलंय आणि मग खाल्ले नाही. मग कसे खाल्ले देवानं पोहे? पोहे सुदाम देवाचे देवाचे फके मारी कोरडेच पोहे खाल्ले. तृप्ततेचा ढेकर दिला म्हणले आता खा, कारण त्याचा नियम आहे घेतल्याशिवाय द्यायचं नाही. पंचपक्वांना देतोय ना, पण पहिले मी काहीतरी खाल्लं. ते खाल्लं. सुदामजींनी जेवण केलं. म्हणले देवा आज्ञा द्यावी, आता येतो आम्ही, उशीर झालेला आहे, 5 मिनिटात उरकायचे, आता जातो. हो म्हणे जा, पण शिदोरी घेऊन जा, नाही तर बायको घरात नाही घ्यायची. हो हो म्हणे घेऊन जातो. बरं झालं आठवण केली. ती सगळी शिदोरी घेतली आणि आता जाऊ. हो म्हणे आता जा. दरवाजाच्या पाऊल बाहेर टाकणार, पुन्हा एकदा आवाज दिला, सुदामदेवा थांबा, माझ्याकडे बघा. नाही सुदामदेव नाही, तुम्ही माझ्याकडे बघा. ते हारासाठी गेले, तुम्ही का तिकडे बघताय? तुम्ही तिकडं नजर करणं म्हणजे माझी हारच होणं आहे. तुम्ही माझ्याकडे बघा. सुदामजी जा, पण अजून एक काम राहिले तेवढं उरकून जा. म्हणे आता काय राहिले देवा? काय नाही, कपडे माझी आहेत अंगावरची, ती माझी काढून ठेवा आणि तुमची घालून जा. असं म्हणल्यावर मनातल्या मनात सुदामजी म्हणतात कपटी कुठला? मनातल्या मनात कपटी कुठला म्हणल्याबरोबर खळखळून कृष्ण हसले आणि म्हणतात सुदामजी कपटी कोणते ठरवा. संदीपानी ऋषींच्या आश्रमात राहिला कोण कोण? देवा आपण. लाकडं तोडायला गेलं कोण कोण? देवा आपण. चुरमुरे कुणाकडे होते? देवा माझ्याकडं. खायचे कुणी होते? देवा आपण. खाल्ले कुणी? देवा कपडे काढतो, इज्जत काढू नका. काढतो तुमचे कपडे बुवा. आतमध्ये गेले, भरजरी वस्त्र काढलं, फाटके वस्त्र अंगावरती घातलेलं आहे आणि ते वस्त्र भरजरी देवाच्या हातात टेकवलं आणि देवाला हातात हात घेऊन सांगितलं, देवा मनात काहीच माझ्या कपट राहिलेलं नाही, चुकलो होतो, पण तो अज्ञान काळ होता, तो मनामध्ये ठेवू नका. मन निष्कलंक माझ्या बाबत करा आणि माझी भक्ती स्वीकार करा. पुन्हा एकदा सुदामजींना आलिंगन दिलं आणि सांगितलं काही काळजी करू नकास, मी सगळं विसरलेलो आहे. तुम्ही मनातल्या मनात कपटी म्हणले म्हणून मला इतिहास सांगावा लागला, नाही तुम्हाला आता काही भोगावं लागणार असं म्हणले आणि सुदामजी गेले. लांब जाईस तोपर्यंत कृष्ण रडतायत सुदामजींकडे बघून. पण माघारी जसे फिरले, सुदामजी दिसे ना, माघारी फिरल्याबरोबर रुक्मिणीनं दार अडवलं. अजिबात आत यायचं नाही. का नाही यायचं आतमध्ये? म्हणे का भक्ताचा अपमान केला माझ्या घरात तुम्ही? सुदामजींकडं एक कपडे राहिले असते तेवढी भरजरी तर काय बिघडलं असतं तुमचं? 365 दिवस रोज जरी नवी कपडे घातली तरी पुरतील एवढी कपडे तुमच्याकडं. आणि सुदामजींचा एक फक्त तो धागा, एक तो वस्त्राचा, तो कपड्याचा भाग तुम्ही काढून घेतला. काय कारण होतं त्यांचा अपमान करण्याचं? त्यावेळेला कृष्णानं रडत रडतच उत्तर दिलं रुक्मिणीला, रुक्मिणी तुम्ही चुकला, तुम्हाला ओळखायला. अपमान करायचा म्हणून कपडे नाही काढून घेतले. मग का काढली कपडे? का पुन्हा ते फाटकं वस्त्र त्यांना घालायला सांगितलं? त्यावेळेला देवाचं उत्तर आहे, ज्या वेळेला सुदामजींनी हे माझं भरजरी वस्त्र अंगावरती चढवलं होतं ना, त्यावेळेला त्यांचं माझं भजन चालू होतं. त्याच्यामुळं ही वस्त्र त्यांनी साधी ठेवली नाहीत, तर या वस्त्राला आतनं प्रेमाचं आणि भक्तीचं अस्तर लावलंय म्हणे सुदामजींनी. भविष्यात जर मला कधी सुदामजींची आठवण आली ना, तर मला सुदामजींच्या थेट घरी जाऊन मिठी मारता येणार नाही, पण ही कपडे जरी उराशी कवटाळली ना तरी सुदामजींना भेटल्याचा आनंद मला मिळेल आणि तो मला गमवायचा नव्हता म्हणून हे कपडे काढून घेतली, बाकी काही कारण नाही. मग तिनं विचारलं, देवा मग तुमचा नियम पण आहे, घेसी तेव्हा देसी. जसं पोहे खाऊनच जेवण दिलंय तसं जर भरजरी वस्त्र काढून घेतलंय तर काहीतरी मिळालंही पाहिजे सुदामदेवांना. हो म्हणे दिलंय ना. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटीला गेला शुद्ध भाव देखून या. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा. जर सुदामजींना त्यांचा शुद्ध भाव बघून त्यांनी काही न मागता सोन्याचा गाव मिळत असेल तर आपल्या भजनाच्या मोबदल्यात आपला बंगला सोन्याचा व्हायचा नाही का? सुदामजींना गाव मिळालंय, आपल्याला फक्त बंगलाच पाहिजे, तोही मिळू शकतो, पण हेच द्या असं म्हणू नका. त्याला सांगा तुझं वाटे आता गोमटे ते
करा माझे भार ओझे तुमसी. माझं भलं करण्याची जबाबदारी तुमची आहे. मग जे योग्य वाटत असेल ते करा. तारीसी तारी अथवा दुरी करी, जे तुला योग्य वाटत असेल ते कर. पण हे सगळं त्याला बोलण्याचा अधिकार कधी प्राप्त होईल? भजनानंतर. कोणत्या भजनानंतर? विठोबा चला साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. सगळ्यांना जवळ करतात हे संत. वंचिले ते पायापासी नाही अशी वेगळे. पण कोणाला जवळ करतात तर फक्त एक साधासा नियम आहे. माणूस मोकळ्या मनाचा असेल तर संत त्याला जवळ करतात. आतल्या गाठीची माणसं परमार्थात चालत नाहीत. काही जण म्हणतील परमार्थात चालत नाही, त्याचं कारण कृष्णाला सुद्धा ज्या वेळेला बासरीला जवळ घ्यायचं असेल, त्या बासरीला एक गोपिका म्हणते आम्ही एवढं त्याच्यावर प्रेम करतो पण आम्ही 24 तास त्याच्याबरोबर नसतो, तू मात्र कायम कधी कमरेवरती, कधी हातामध्ये, कधी आधरावरती. असं का? तिने सांगितलं मी आतल्या गाठीची नाही म्हणून मी कायम जवळ आहे. बांबू होते म्हणे मी, हातात भर अंतरावरती गाठी होत्या. त्याला सांगितलं सगळ्यांना जवळ करतोस आणि काय रे या कळकाला जवळ करत नाही. त्याला सांगितलं तू आतल्या गाठीची आहेस ना म्हणून मग तुला जवळ करत नाही. तेव्हा समर्पण आहे, जे योग्य वाटेल ते करा. म्हणून भगवंतानी एक तुकडा घेतला, त्याच्या गाठी फोडल्या आणि मी म्हणेल तसंच बोलली पाहिजे म्हणून त्याला छिद्र पाडली. आणि जेव्हापासनं त्याच्या मर्जीनुसार बोलते तेव्हापासनं त्याच्या हातामध्ये आले. बासरी तिच्यामध्ये 2 क्वालिटीज आहेत. पहिली क्वालिटी म्हणजे पहिला तिचा गुण असा आहे, एकतर ती बोलते ते गोडच बोलते. आणि वारकऱ्याचा हा नियम असला पाहिजे, वारकऱ्यानं एकतर बोलावं तर गोडच बोलावं. काही जण म्हणतील गोड बोलणारी माणसं घातकी असतात, पण गोड बोलावं म्हणजे जे गोड आहे ते बोलावं. आणि गोड काय आहे या जगात? गोड काय आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. जिभे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. गोड फक्त त्याचं नाम आहे म्हणून वारकऱ्यांना बोलताना फक्त तेवढंच गोड बोलावं, बाकी काही बोलूच नाही. बोलण्याची नाही आहे का? हरी विण काही, देवा विण काही, त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचंच नाही. हरी बोला, हरी बोला, नाही तरी
आबोला व्यर्थ गलबला करू नका. आणि वारकऱ्यांसाठी अजून एक नियम आहे, जास्त बोलू नये. जास्त बोलणारी माणसं माझ्याकडे बघू नका, नाही तर लगेच म्हणतील तुम्हीच जास्त बोलताय मगासपासून, आम्ही तर ऐकून घेतोय. पण इन जनरल सांगते, परमार्थामध्ये जास्त बोलणारी माणसं देवापर्यंत पोहोचत नाहीत. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ दयाळ पावे हरी. त्याच्यामुळं कमी बोलावं, जे बोलायचं ते सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, हे वेदांनी जे सांगितलेलं आहे ते पाळावं. त्याच्यामुळं ती बासरी एकतर कमी बोलते, बोलते ते गोड बोलते, आणि तेव्हाच बोलते ज्या वेळेला कृष्ण तिला बोलवतात. बोलविता धनी वेगळाची. त्याच्यामुळे म्हणे मला जवळ केलेला आहे. तसं आपल्याही आतल्या गाठी गेल्या की देव आपल्याला जवळ करेल. तुकोबराय म्हणतात माझ्या आतल्या गाठी सुटल्या म्हणून या संतांनी आणि देवानी मला स्वीकारलं. तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि मग दिली मिठी सावकाश. जोपर्यंत त्या बंधनापासून गाठी उकलत नाही तोपर्यंत देव जवळ येत नाही. आणि माझ्या सुटल्या बंधनापासून उकलेल्या गाठी घेताली मिठी सावकाश. येताले मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हवं बरी. येणे सोसे मन झाले हवं बरी. त्याच्यामुळं माझ्या आतल्या गाठी सुटल्या आणि म्हणून संतांनी मला जवळ केलं. मग पुढं काय, गोमटे ते करा माझे भारोजे तुम्हाशी. पण कधी, ज्या वेळेला समर्पण केलं त्यावेळेला. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. हे कृपावंत कोण? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबराय आदिशक्ती मुक्ताबाई अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा सकल संत सकल भगवंत यांच्या चरणी सादर समर्पित करण्यापूर्वी मी सुरुवातीलाच बोलले होते, प्रस्तावनेला शेवटची 5 मिनिटं द्यावी लागणार आहेत. 1, 2 ते 3 मिनिटामध्ये मी माझं सगळं उरकणार आहे. खरं तर या गावामध्ये मी पहिल्यांदाच आले. खरं पाहायला गेलं तर नांदूर शिंगोट्यापासून राईट हँड साईडचा जो भाग आहे मी इकडं कधी फिरलेली नाही आहे, आलेली नाही आहे. पण ज्यांच्यामुळं या गावामध्ये माझं येणं झालं, या गावचे सुपुत्र जे सध्या मुंबईमध्ये वास्तव्यास असतात ते आमचे संदीप दादा कुठे, त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई सेवा करावी लागेल. त्यांनी इतका ह्याच्यामध्ये वारीच्या कालामध्ये होते आणि मी वारी गाडीनं करत नाही, मी वारी पायीच करते. म्हणजे बरेच जण पायी म्हणतात आणि निम्म्याला निम्म अंतर गाडीनं कव्हर करतात, पण माझं तसं नाही. जिथून वारी चालू झाली तिथून पंढरपूरपर्यंत 1 मीटरसुद्धा गाडीमध्ये बसायचं नाही, या नियमानं वारी करते. त्याच्यामुळे खूप थकलेली होते. त्यांना सांगितलं दादा काही अडचण नाही, मी कार्यक्रम घेते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की वारी झाल्यानंतर किमान 1 महिना तरी आरामाची गरज आहे. आणि तो आराम न होताच कार्यक्रम आपण घेतलेला आहे. पण आता दादांचा कार्यक्रम होता आणि त्यांना नाही म्हणणं मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळं या ठिकाणी त्यांच्या प्रेमाखातर या गावामध्ये येणं झालं. म्हणून दादांनी मला निमंत्रण दिलं. सुंदर अशा नियोजनामध्ये मला येत आलं म्हणून त्यांचंही ऋण व्यक्त करते. ज्यांच्या नियोजनामध्ये हे आयोजन होतं ते परमपूज्य आदरणीय आमचे सरकटे बाबा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलेही ऋण व्यक्त करते. अधिकारी माणसं समोर असल्यानंतर कीर्तनकारावरती बंधनं असतात की आपल्या वाणीतनं काही चुकीचं आणि दोषपूर्ण जाऊ नये, याची होता होईल तेवढी मी काळजी माझ्या कीर्तनामध्ये घेतलेली आहे. पास नापास रिझल्ट कळवतील. त्याच्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून बाबांचंही ऋण व्यक्त करते. आणि खरं तर अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांच्या मधुर अशा स्वरांनी वेळ लावलेला आहे ते आमचे दिगंबर महाराज कुठे असतील, ते आज या ठिकाणी माझ्या कीर्तनाला. मी तुमचं खूप नाव ऐकून होते, प्रत्यक्ष कधी भेटण्याचा योग आला नाही. पण आज मात्र संदीप भाऊंमुळे तुमची भेट झाली, आपण माझ्या कीर्तनाला उपस्थित झालात. त्याच्यामुळं आपलेही ऋण व्यक्त करते. आणि आपल्याबरोबर आलेले जे काही आमचे दामोदर अण्णा हिंगोले, आपणही या ठिकाणी उपस्थित. तुमच्या दोघांमध्ये इतकं साम्य आहे की तुम्ही गाय लागल्यावरती इको वाजतोय की काय माघारी परत डबल आवाजाचा, इतकं साम्य आपल्या दोघांच्या आवाजात आहे. आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलेही ऋण व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे चिंतामण दादा सानप, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलेही ऋण व्यक्त करते. आणि मृदुंग सम्राट म्हणून ज्यांना ओळखल्या जातं ते आमचे निळकंठ दादा. तुम्हाला खरं सांगू का, तुमचं नाव बरोबरच ठेवलंय तुमच्या आईवडिलांनी. असं मी का म्हणले त्याचं कारण सांगते. पखावच 2 जण वाजवतात, शंकर परमात्मा त्यांचंही नाव निळकंठ आहे आणि दुसरे रावण. संप्रदायात रावणच बरेच झालेत आजकाल. वाजवायला लागले की असा धाडधाड वाजवतात की त्याला म्हणावं लागतं ए बाबा जरा पोषक वाजव ना. पण तुम्ही इतकं गोड वाजवता. म्हणजे रावणामध्ये आणि शंकरांमध्ये काय फरक आहे माहिती आहे का? रावणही
शंकरांचा भक्त, तोही भक्तीच वाजवतो पखवाजावरती. आणि शंकर हे रामाचे भक्त, त्याच्यामुळे तेही भक्तीच वाजवतात. पण दोघांमध्ये फरक काय, एका सेकंदात सांगते. ज्या वेळेला ज्या वेळेला रावण वाजवतो त्यावेळेला तो शंकर स्तुती पखवाजावरती वाजवतो. तो काय वाजवतो? जटाटवी जलग गलप प्रवाह पावी कस्थले गलेव लंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका टमट 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 निनाद वट्ट मर्वय चकार चंड तांडवम तनोतुना शिव शिव शिव. हे रावण वाजवतो. ऐकलं तरी कुणाला धरून कुणाला मारू असं वाटतं. हे रावण वाजवतो. पण ज्या वेळेला शंकर वाजवतात ना, तेही रामस्तुतीच गातात. पण ते काय वाजवतात तेही सांगते. श्री 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 रामचंद्र कृपालु पशुबल हरण दारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणं श्रीराम श्रीराम श्रीराम. हा इथं बोल वाजवावा लागतो हेच 90% पोरांना माहिती नसतं. पण हे जे ऐकलं, हे ऐकल्यानंतर समाधान चित्ताचं होतं, अंतकरणामध्ये शांती प्रस्थापित होते. आणि शंकरांचं जितकं शांत आणि गोड वाजवणं तेवढं वाजवणं निळकंठ दादांचंही गोड आहे, म्हणून त्यांचं नाव योग्य ठेवलेलं आहे. शंकरा इतकी गोड सेवा आपण केली म्हणून आपलेही ऋण व्यक्त करते. या ठिकाणी आम्हा सगळ्यांना तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते खरं तर साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादा, आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करते. खूप गोड साथ आपण केली, आपलेही ऋण व्यक्त करते. वेणेकरांचे ऋण व्यक्त करते. या ठिकाणी जे बाळगोपाळ उभे आहेत ते विचारच करत असतील एवढा वेळ उभं राहून फायदा नाही झाला, नावच घेत नाही कोणी आमचं. पण तुमच्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. आणि पेटीवादक इलग बाबा इलग बाबा इलग बाबा इलग बाबा की सावंत बाबा? नाही म्हणजे माझ्याकडनं नामकरण नको व्हायला, त्याच्यामुळे दोघं बी नाही, दोघं पण वाजवतात. इलग बाबा आणि सावंत बाबा. आपल्या दोघांचे ऋण व्यक्त करते. विणेकरांचे ऋण व्यक्त करते. आणि एवढा वेळ गळ्यात टाळ नसताना सुद्धा ज्यांनी उभं राहून सेवा केली ते आमचे व्हिडिओ मेकर दादा, म्हणजे त्यांचं काय चॅनल आहे मला माहीत नाही, पण तुम्ही येतोय बरं. गजर माऊलीचा यूट्यूब चॅनलचे आमचे दादा या ठिकाणी 2 तास त्यांनी उभं राहून सेवा केली, त्यांचेही ऋण व्यक्त करते. सबंध वारकऱ्यांच्या समोर बसलेल्या सर्व श्रोतृवृंदाच्या चरणारविंदावरती कोटी कोटी नमन. ज्यांनी आजच्या कीर्तनाचं यजमानपद स्वीकारलं त्यांचं नाव मी विसरले. आमचे दादा सांगळे दादा आपलेही ऋण व्यक्त करते. आणि कुठे दादा, म्हणजे या सगळ्या मंडळींचे ऋण व्यक्त करते. आणि सेवेला पूर्णविराम देण्याअगोदर देहूकर परंपरेची पायीक असल्या कारणानं 2 मिनिटं सगळ्यांनी थोडंसं ताट बसा. तुकोबारायांचं भजन होईल आणि सेवेला पूर्णविराम.
तुकाराम गमने सोडिल्या गाठी तेरे विखे पायाचे कोमटे